मागच्या 4-5 तासामध्ये आपण साहित्याचे स्वरूप या प्रकरणांवर दीर्घ अशी चर्चा केली. आज साहित्याचे प्रयोजन, साहित्य विचारमधील प्रकरण दुसरे, साहित्याचे प्रयोजन यावर आपण चर्चा करणार आहोत. साहित्याविषयी चर्चा करत असताना साहित्याचे प्रयोजन म्हणजे काय असं साधारणतः एक प्रश्न आपल्याला पडत असतो. तर साहित्याचे प्रयोजन म्हणजे काय? तर प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश. कारण कोणतीही साहित्यकृती निर्माण करायची असेल किंवा निर्माण करण्याकरिता आपल्याला आधी त्या साहित्यकृतीचा प्रयोजन करावं लागतं. म्हणजे त्यामागचा हेतू काय आहे, त्यामागचा उद्देश काय आहे, असं आपण साधारणपणे ते ठरवूनच मग ती साहित्यकृती कोणतीही निर्माण होत असते. तर प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश असे दिसते की मानवाकडून झालेली प्रत्येक निर्मिती ही कोणत्या तरी हेतूतून किंवा उद्देशातून झालेली असते. अगदी व्यावहारिक पातळीवर निर्माण झालेल्या अन्नपदार्थ, वस्त्रविशेष अशा दैनंदिन जीवनोपयोगी निर्मिती घेतल्या तरी त्यांची निर्मिती माणसाच्या प्राथमिक गरजांच्या पूर्तीच्या हेतूने झालेली आहे हे लक्षात येते. कारण कोणतीही गोष्ट विना हेतूने किंवा कोणत्याही निर्हेतूने किंवा काहीही उद्देश नसताना निर्माण होऊ शकत नाही. तर त्यामध्ये कुठेतरी माणसाची एक दैनंदिन गरज आणि त्यामधून निर्माण झालेली ती कलाकृती, साहित्यकृती ही त्या पद्धतीने गरजांच्या पूर्तीच्या हेतूने ती खरं तर निर्माण झालेली आहे हे लक्षात येतं. मग अन्न असेल, वस्त्र असेल किंवा निवारा या ज्या माणसाच्या अत्यावश्यक प्राथमिक गरजा आहेत त्यांच्या पूर्तीच्या उद्देशातून व्यवहारोपयोगी वस्तूंची निर्मिती झालेली आहे. मग अन्न, वस्त्र, निवारा ह्यासारख्या ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत तर त्या अत्यावश्यक प्राथमिक गरजा आहेत आणि त्यांची पूर्तता झाली पाहिजे आणि त्यामधून व्यवहार करता आला पाहिजे, म्हणून वस्तूची निर्मिती झालेली आहे. न.चि. यांनी म्हटल्याप्रमाणे ही माणसाच्या पोटाच्या पातळीवरील देवाणघेवाण आहे. निर्माता देत असतो आणि उपभोक्ता, ग्राहक तो घेत असतो. पण त्यांच्या मते कला ही काळजाच्या किंवा हृदयाच्या पातळीवरील देवघेव आहे. जेव्हा आपण कलाकृतीचा, एखाद्या साहित्यकृतीचा साहित्याच्या प्रयोजनाच्या अंगाने विचार करतो तेव्हा कला ही काळजाच्या आणि हृदयाच्या पातळीवरील देवघेव आहे. इथेही कलावंत देत असतो आणि रसिक ती कला स्वीकारत असतो. एकूणच काय तर कलाव्यापाराचा विचार करताना 3 केंद्रे क्रमशः संभवतात. निर्माता, कलावंत हे एक केंद्र, कलाकृती हे दुसरे केंद्र आणि आस्वादक, रसिक हे तिसरे केंद्र. या तिन्हींचा एकत्र विचार करताना प्रयोजन किंवा उद्देश यांचा प्रश्न उद्भवतो. म्हणजे कलावंत कशासाठी कलाकृती निर्माण करतो, ते करण्यामागचा त्याचा हेतू काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, आणि रसिक कोणत्या हेतुस्थव कलाकृतीचा स्वीकार करतो असे या प्रश्नाचे स्वरूप बनते. म्हणजे कलाकृती जर निर्माण होत असेल तर ती कोणासाठी आहे, किंवा एखाद्याने कलाकृती निर्माण केली आणि रसिक जर ती कलाकृती आस्वाद घेत असेल तर त्यामागचा हेतू काय आहे, ती कलाकृती कशासाठी स्वीकारतो असे प्रश्नाचे स्वरूप बनत जाते. अशा प्रश्नांची सोडवणूक म्हणजेच प्रयोजनाचा विचार होय.
व्यवहारोपयोगी वस्तूंच्या बाबतीत प्रयोजनाचा विचार साधा सरळ असतो. व्यवहारोपयोगी वस्तूंच्या बाबतीत प्रयोजनाचा विचार साधा सरळ असतो. वस्त्रविशेषांची निर्मिती व स्वीकार शरीर झाकण्यासाठी असते. बरोबर आहे. वस्त्रविशेषांची निर्मिती व स्वीकार हा कशासाठी असतो? तर शरीर झाकणे किंवा शरीर सौंदर्याची खुलावट साधण्यासाठी असे प्रयोजन आपल्या पटकन ते लक्षात येतं. पण कलावस्तू किंवा साहित्य वस्तू ही झाली भौतिक वस्तू. वस्त्रविशेष निर्मिती किंवा त्याचा स्वीकार काय असतं? शरीर झाकण्यासाठी किंवा शरीर सौंदर्य जपण्यासाठी, ती खुलावट साधण्यासाठी असतो असं प्रयोजन चटकन लक्षात येतं. पण कलावस्तू किंवा साहित्य वस्तू यांच्या प्रयोजनाबाबत असे मात्र चटकन उत्तर देता येत नाही. लेखक किंवा कवी साहित्यकृती का निर्माण करतो? लक्षात आलं का? लेखक किंवा एखादा कवी साहित्यकृती, साहित्याची निर्मिती का करतो आणि तिचा स्वीकार रसिक वाचक का स्वीकार करतो? याचे उत्तर मात्र गुंतागुंतीचे बनते. आणि यामुळेच पौर्वात्य आणि पाश्चिमात्य समीक्षकांनी याबद्दल बरेच सांगूनही लेखक व वाचक या दोन्ही दृष्टींनी साहित्य प्रयोजनाचा नेमका खुलासा झालेला आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण ह्या गोष्टी अगदी वेगवेगळ्या पातळीवरच्या आहेत आणि म्हणून स्वरूप आणि प्रयोजन यांचा परस्पर संबंध काय आहे ह्यावर विचार केल्यानंतरच किंवा ह्यावर एक चर्चा केल्यानंतरच साहित्याचे प्रयोजन म्हणजे नेमकं कशासाठी असतं ते आपण त्यावर चर्चा करू शकतो. तर स्वरूप आणि प्रयोजन यांचा परस्पर संबंध कोणत्याही वस्तूच्या स्वरूपाचा किंवा तिच्या प्रयोजनाशी निकटचा संबंध असतो असा दिसते. कोणत्याही वस्तूच्या स्वरूपाचा किंवा तिच्या प्रयोजनाशी निकटचा संबंध असतो असे दिसते. उदाहरणार्थ, कापडाचे एकंदर स्वरूप लक्षात घेऊनच त्याचे निर्मिती प्रयोजन सदरा, कोट, सतरंजी की पडदे हे नक्की होते. कारण वस्त्र एकच जरी असलं तरी त्या निर्मितीमागचा प्रयोजन हा वेगवेगळा राहू शकतो. म्हणजे अगदी एकाच कापसापासून तयार झालेले अनेक प्रकारची वस्त्र जरी असली तरी त्याचं निर्मितीमागचा हेतू प्रयोजन हा निश्चित एक राहू शकत नाही. म्हणून त्याच कापडाचा कोणी सदरा, कोणी कोटसाठी कोणी सतरंजी तर कोणी पडदे असं नक्की होतं. असेच सूत्र साहित्याला लावून साहित्यकृतीची प्रकृती वा स्वरूप लक्षात घेणे आणि त्यानुरोधाने प्रयोजनाची निश्चिती करणे या मार्गाचा अवलंब केला गेलेला दिसतो. आणि म्हणूनच काव्याची प्रयोजने अनेक आहेत. आपल्या स्वरूपाशी इमान राखणे हे महत्त्वाचे. आपल्या स्वरूपाशी इमान राखणे हे महत्त्वाचे असे प्रसिद्ध समीक्षक वेलेक यांनी म्हटले आहे. आपल्या स्वरूपाशी इमान राखणे हे महत्त्वाचे असे प्रसिद्ध समीक्षक वेलेक यांनी म्हटले आहे. मग काव्याची प्रयोजने भलेही अनेक आहेत, त्याची वेगवेगळी रूपे आहेत, तरी आपण जे काही निर्मिती करतो त्या कार्याप्रती, त्या निर्मितीमागील त्या स्वरूपाविषयी आपण इमान असलं पाहिजे, नीतिमान असलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे असे प्रसिद्ध समीक्षक वेलेक यांनी म्हटलेलं आहे. तर समीक्षक प्राध्यापक वाल कुलकर्णी यांच्या मतेही साहित्याचे प्रयोजन
त्याच्या प्रकृतीनुसारच निश्चित केले पाहिजे अथवा करणे युक्त होईल. केवळ आपल्या अपेक्षेचा निकष लावणे चूक आहे. किंवा काय असतं की बालकुलकर्णी असं म्हणतात की साहित्याचे प्रयोजन त्याच्या प्रकृतीनुसारच निश्चित केले पाहिजे अथवा करणे युक्त होईल. केवळ आपल्या अपेक्षेचा निकष लावणे चूक होईल. कारण ललित साहित्य हे साधन नाही, ती एक अनन्य परतंत्र, स्वयंभू, संपूर्ण आणि चैतन्यपूर्ण सृष्टी आहे आणि तिच्यावर आपल्या अपेक्षा लादू नयेत. कोणतीही गोष्ट केवळ आपण अपेक्षा आहे म्हणून त्यावर निकष लावणे हे चूक आहे. कारण ललित साहित्य हे साधन नाही, तर ती कसं आहे, ती अनन्य परतंत्र, स्वयंभू आहे, संपूर्ण आणि चैतन्यपूर्ण सृष्टी आहे आणि तिच्यावर आपण अपेक्षा लादू नयेत. अशा पद्धतीने म्हणजे ज्या गोष्टी काही निर्माण होतात त्या तुमच्या मनासारख्याच राहतील असं नाही, किंवा मनासारख्या असतील तरी माणसाची एक असते की आणखी यापेक्षा वेगळं झालं असतं तर काहीतरी बरं झालं असतं, ह्या वगैरे अशा ज्या बाबी असतात तर त्या कुठेतरी आपण त्या लादू शकत नाही. म्हणजे साहित्य निर्माण होत असताना आपण केवळ आस्वादक म्हणून त्याचा आस्वाद घेऊ शकतो, परंतु त्याला आपण फार असं अपेक्षेचं निकष लावू शकत नाही आणि ते जर लावण्याचा प्रयत्न केला तर ते चुकीचं असेल असं मत प्राध्यापक बालकुलकर्णी यांनी साहित्याच्या प्रयोजनाविषयी म्हटलेलं आहे. मग वेलेक आणि वॉरेन यांनी आणखी याविषयी साहित्याच्या प्रयोजनाविषयीची नेमकी थेरी कशा पद्धतीने मांडलेली आहे ते आपण उर्वरित पुढल्या पिरियडमध्ये पाहून घेऊया.